नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवके. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 21 डिसेंबरला 55th GST काउन्सिल मीटिंग हेल्ड इन राजस्थान जैसलमेर अंडर चेअरमनशिप ऑफ फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. आणि त्या ज्या GST काउन्सिल झाली त्या GST काउन्सिलमध्ये 2 पॉईंट मेन म्हणजे डिस्कशनला आले. ते लोकांमध्ये थोडे मिसकॅल्क्युलेशन आहे किंवा लोकांना ते कळालं नाही की ते सगळ्यात ते 2 पॉईंटच मी ह्या व्हिडिओमधून आपल्या समोर मांडणार आहे. पहिले म्हणजे EV कार जर ओल्ड EV कार जर विकली तर पूर्वी 12% होता GST, तर तो 18% झाला. पण ते तसं नाही. मी पूर्ण आपल्याला एक्सप्लेन करतो, पहिल्यापासूनच एक्सप्लेन करतो. आपल्याला माहितीच आहे की जर कार विकत घेतली तर तो ब्लॉक क्रेडिट आहे, म्हणजे फक्त कार डीलरलाच तो IGST इनपुट मिळतो किंवा जो GST इनपुट मिळतो. आणि जर इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल असेल तर तो GST पास ऑन होत नाही किंवा त्याचं इनपुट क्रेडिट मिळत नाही. तर तो ब्लॉक क्रेडिट पहिल्यापासूनच होता. आता जो 55th GST काउन्सिलमध्ये जो विषय आला तो आहे EV कार. ओल्ड EV कार जर विकली तर त्यातला 12% जो पहिला होता तो 18% लागणार. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, जर ओल्ड EV विकली इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनला जर विकले, म्हणजे ज्यांचा रजिस्टर नाही आहे, म्हणजे जे दोज हू आर नॉट रजिस्टर्ड इन GST याच्यामध्ये, आणि इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल विकले तर कुठलाच GST लागणार नाही आहे. पण तीच EV कार बिझनेससाठी घेतली होती आणि ती कुठल्या दुसऱ्या बिझनेसमॅनला विकली तर तो पहिल्यांदा 12% GST लागत होता, तो आता 18% होणार. म्हणजे दोज पर्सन हू आर रजिस्टर्ड अंडर GST, तर त्यांना जो GST लागणार आहे तो 12% पासून 18% होणार आहे. आणि लोकांमध्ये असा संभ्रम होता की तो इंडिव्हिज्युअल पर्सनला पण लागेल, पण तसं नाही. इंडिव्हिज्युअल म्हणजे दोज हू आर नॉट रजिस्टर्ड अंडर द GST त्यांना काहीच फरक पडणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा होता की पॉपकॉर्न. मग पॉपकॉर्नचा 5% वरून 12%, 12% 18% हा एक संभ्रम आहे. तर तो एक मी आपल्याला दूर करू इच्छितो. जे पॉपकॉर्न जे आपल्याला अनब्रँडेड पॉपकॉर्न मिळतात, जे खुले पॉपकॉर्न मिळतात, त्याला पहिल्यापासून 5% आहे. पण तेच पॉपकॉर्न पुढे सॉल्टेड ब्रँडेडमध्ये विकले जातात, त्या पॉपकॉर्नला 12% GST आहे. आणि पुढे फर्दर जे आपल्याला सिनेमाघरातून ज्याच्यावरती शुगर कोटेड असतात, म्हणजे कॅरमेल वगैरे किंवा क्रीम वगैरे लावलेले असतात, असे जे पॉपकॉर्न आहेत ज्याच्यामध्ये शुगर इन्क्लुडेड आहे किंवा शुगरचा लेप असतो किंवा असतात, चॉकलेट्स कॅरेमलमध्ये जे असतात ते पॉपकॉर्न्स, ब्रँडेड पॉपकॉर्न, त्यांना GST त्यांच्यावरती 18% ॲप्लिकेबल केलेलं आहे. दुसरा पुढे अजून आतापर्यंत बँक चार्जेसवरती GST लागत होता. पण आता जो पेनल्टी वगैरे किंवा पेनल्टी किंवा दुसरे जे चार्जेस लागत होते त्या बँकेमध्ये बँक चार्जेस आणि इंटरेस्टवरती GST लागत होता. पण आता फाईन जो आहे तो फाईन जर लागला असेल तर त्या फाईनवरती पण GST लागणार आहे. हा एक लोकांसाठी इम्पॅक्ट पडणारा विषय आहे. तिसरं आहे की न्यू एक सेक्शनमध्ये अमेंडमेंट केली अंडर सेक्शन 112(18) ऑफ GST ॲक्ट 2017. जर कोणाला जर ट्रिब्युनलमध्ये जायचं असेल किंवा अपील करायचं असेल तर ते टॅक्स आणि इंटरेस्ट सोडून 10% भरून दे कॅन गो फॉर ट्रिब्युनल. तो टोटल अमाऊंटवरती न भरता फक्त टॅक्सवरती 10% भरून ही कॅन मूव्ह इन ट्रिब्युनल जाऊ शकतो. असं अमेंडमेंट त्या सेक्शनमध्ये केले गेले आहे. तर मित्रांनो, हे 1-2 पॉईंट होते की जे आपल्याशी डिस्कस करायचे होते. की लोकांमध्ये संभ्रम होता की असाच विषय चाललेला की पॉपकॉर्नचा 5%वरून 18% कसा झाला, आणि EV कार ज्या ओल्ड EV कार किंवा सेकंड हँड EV कार ह्या 12% GST होती, तो 18% कसा काय वाढवला गेला. पण तसं नाही. मी म्हणाल्याप्रमाणे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्यामुळे GST काउन्सिलने ते डिसाईड केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. आणि गुरवके माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.